नाव मानसी गजानन भारती आहे। माझ्या शाळेचे नाव राजश्री शाहू विद्यालय असे आहे। मी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकते। आज मी आपल्या समोर एक प्रोजेक्ट सादर करणार आहे। त्या प्रोजेक्टचे नाव आहे प्लॅस्टिक बॉटल ब्रिक्स बनवणे। तो एवढा कामीचा प्रोजेक्ट आहे जो की आपल्या परिसरामधील जो कचरा आहे, जे पन्न्यांचा वापर होतो, किराणामध्ये आपण जे पन्ने घेऊन येतो, बाजारात जाताना आपण थैली न नेता कॅरी बॅगचा वापर करतो। त्या कॅरी बॅग आपल्याला फेकून न देता आपल्या घरामध्ये ठेवायच्या। म्हणजे त्या अशाने ठेवायच्या की आपण जो दुधासाठी पॅकेट आणतो ते पॅकेट सुद्धा एक प्लॅस्टिकचे असते। ते प्लॅस्टिकचे पॅकेट बाहेर परिसरात न फेकता आपण एका अशा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरायचे। या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये एवढं भरायचे की त्यामध्ये 70 ते 80 पन्न्या अशा बसतात। त्यानंतर आपल्या परिसरात कचराही होत नाही आणि जास्त घाणही होत नाही। आपला परिसरही सुंदर दिसतो आणि खूप अशा बचतही होते। या प्लॅस्टिकचा वापर हा खूप प्रमाणात वाढत असल्यामुळे आपल्या पर्यावरणास खूप हानी होत आहे। त्यामुळे आपण हा प्लॅस्टिकचा वापर कमी प्रमाणात करावा ही आमची विनंती आहे। आणि याच्यासाठी एक छोटासा उपाय, प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये परिसरातील व घरामधील कचरा काढून प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरावा आणि प्लॅस्टिकची बॉटल ही फेकून न देता त्यामध्ये पन्न्यांचा वापर करावा। अशा प्रकारे आपण प्लॅस्टिकचा वापर करून बॉटल ब्रिक्स बनवू शकतो आणि खूप सारा कचराही होत नाही आणि आपल्या घरामध्ये कचराही बचत होतो। जो कचरा कामीचा नाही तो आपण विकूनही टाकू शकतो आणि जो आपण ठेवलेला आहे तो कामी सुद्धा येतो। धन्यवाद। अशा प्रकारे आपण या बॉटलमध्ये कचरा भरू शकतो आणि आपल्याकडे बॉक्स तर पडलेलेच असतात, त्यामध्ये आपण असा कचरा टाकू शकतो।